नमस्कार. या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे माहितीचा जो साठा आलाय तो खरं तर खूपच विखुरलेला वाटतो. हो ना. एका बाजूला आर्थिक घडामोडी आहेत तर दुसरीकडे ऐतिहासिक शोध. बरोबर. बल्गेरिया युरो स्वीकारतोय तर इथे काश्मीरमध्ये 2000 वर्ष जुना स्तूप सापडतोय. आणि त्यातच भर म्हणजे 18 वर्षांची एक मुलगी दक्षिण ध्रुव सर करतीये. आणि भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करार, या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? मला वाटतं नक्कीच आहे. वरवर वेगवेगळ्या वाटणाऱ्या या घटनांमध्ये काहीतरी साम्य शोधणं हाच आजच्या आपल्या चर्चेचा मुद्दा आहे. चला तर मग सुरुवात करूया. या घटनांमधले छुपे दुवे शोधूया. बदलते जागतिक समीकरण. सुरुवात करूया युरोपपासून. 1 जानेवारी 2026 बल्गेरिया युरोझोनचा 21वा सदस्य बनलाय. हो, म्हणजे त्यांनी आपलं जुनं चलन लेव ते आता सोडून दिलंय आणि युरो स्वीकारलाय. हे एक मोठं पाऊल आहे त्यांच्यासाठी, खूप मोठं. आणि हे वाटते तितके सोपे नव्हते. युरोझोनमध्ये सामील होण्यासाठी काही कडक आर्थिक नियम पाळावे लागतात. त्यांना मास्ट्रिच निकष म्हणतात, बरोबर? अगदी. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची अर्थव्यवस्था स्थिर आहे हे तुम्हाला आधी सिद्ध करावं लागतं. तुमची महागाई, तुमचं सरकारी कर्ज हे सगळं नियंत्रणात हवं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची फायनान्शियल गॅरंटी द्यावी लागते. बरोबर. आणि बल्गेरियाला हे करायला इतका वेळ लागला कारण तिथे राजकीय अस्थिरता खूप होती. हो, मी वाचलं होतं. गेल्या 5 वर्षात 8 निवडणुका झाल्या तिथे. हो ना. अशा परिस्थितीत आर्थिक स्थैर्य आणणं जवळजवळ अशक्य असतं. पण आता त्यांनी ते साध्य केलंय. याचा त्यांना फायदा काय होणार? थेट फायदा म्हणजे त्यांना युरोपियन सेंट्रल बँकेच्या धोरणांचा लाभ मिळेल आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, व्यापाराचे दरवाजे आणखी उघडतील. आणि यात एक छान सांस्कृतिक गोष्टही आहे. कोणती? त्यांच्या युरो नाण्यांवर सिरिलिक लिपी असणार आहे. अरे वा. म्हणजे ग्रीक आणि लॅटिन नंतर युरोपवर वापरली जाणारी ही तिसरी लिपी असेल. हो, हे दाखवतं की आर्थिक एकीकरण करतानाही तुम्ही तुमची ओळख जपू शकता. ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. तर एकीकडे बल्गेरिया युरोपसोबत नातं घट्ट करतोय आणि दुसरीकडे भारत जगासोबत आपले आर्थिक संबंध मजबूत करतोय. तुम्ही ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापार कराराबद्दल बोलताय? हो, ECTA. 1 जानेवारीपासून भारतीय निर्यातीसाठी ऑस्ट्रेलियात 100% शून्य शुल्क लागू झालंय. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणजे आता भारतातून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर, अगदी प्रत्येक गोष्टीवर कोणताच आयात कर लागणार नाही. अच्छा. हो. आणि याचा थेट फायदा आपल्या कापड, चामड्याच्या वस्तू, दागिने यांसारख्या क्षेत्रांना होणार आहे. म्हणजे जिथे रोजगार जास्त आहे. आणि याच संदर्भात China+1 ही संकल्पना सारखी चर्चेत येते. बरोबर. कारण अनेक दशकं जगासाठी फॅक्टरी म्हणजे चीन होता. सगळ्या मोठ्या कंपन्या तिथेच उत्पादन करायच्या. पण कोविड आणि इतर तणावांमुळे कंपन्यांना समजलं की एकाच देशावर अवलंबून राहणं धोकादायक आहे. म्हणजे ते आता पर्याय शोधत आहेत. अगदी. China+1 म्हणजे चीनसोबतच आणखी एक देश. आणि हा करार म्हणजे भारताने जगाला दिलेला एक मोठा सिग्नल आहे की आम्ही तो दुसरा पर्याय बनायला तयार आहोत. वा, म्हणजे आर्थिक आघाडीवर भारत एक मोठी झेप घेतोय. नक्कीच. पण आजच्या जगात आर्थिक ताकदीला सामरिक ताकदीची जोड असावी लागते. आणि इथेच प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी महत्वाची ठरते. हो. 31 डिसेंबरला याची यशस्वी सॅल्वो चाचणी झाली. सॅल्वो चाचणी म्हणजे एकाच लक्ष्यावर एकामागोमाग 1-2 क्षेपणास्त्रे डागणे. अच्छा. युद्धाच्या परिस्थितीत शत्रूची संरक्षण प्रणाली भेदण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे. पण प्रलयचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. ते म्हणजे? ते क्वाझी बॅलिस्टिक आहे. हा शब्द थोडा सोपा करून सांगाल का? नक्कीच. सामान्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कसं असतं, ते एकदा डागल्यावर एका ठरलेल्या मार्गानेच लक्ष्यापर्यंत जातं. त्याचा मार्ग आपण आधीच ओळखू शकतो. पण प्रलय तसं नाही. ते हवेत असताना आपली दिशा बदलू शकतं. अरे वा, म्हणजे ते शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकतं. अगदी. जसं क्रिकेटमध्ये एखादा बॉलर हवेतच चेंडू स्विंग करतो तसंच काहीसं. 150 ते 500 किलोमीटरच्या पल्ल्यामुळे ते सीमेपलीकडील शत्रूच्या तळांवर अचूक हल्ला करू शकतं. जबरदस्त. म्हणजे आर्थिक भागीदारी आणि सामरिक सज्जता दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम सुरू आहे. बरोबर. आता अशा काही गोष्टींकडे वळूया जिथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांना भेटतात. इतिहासाचा शोध आणि वर्तमानाचे साहस. आता एका अशा कामगिरीबद्दल बोलूया जी ऐकूनच अंगावर काटा येतो. 18 वर्षांची भारतीय गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन. काय कामगिरी आहे तिची? 27 डिसेंबरला तिनं दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवला. ती परिस्थिती?
उणे 30°C तापमान, ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे. आणि अशा स्थितीत स्वतःचं सगळं सामान भरलेली एक जड स्लेज ओढत 115 किलोमीटर स्कीइंग करायचं. हे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरतेची जास्त मोठी परीक्षा आहे. नक्कीच. आणि ती दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. हे तिच्या एका मोठ्या ध्येयाचा भाग आहे नाही का? एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम. हो, एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम म्हणजे साहसी विश्वातला ऑलिम्पिक पदकच समजा. अच्छा. यात 7 खंडांतील 7 सर्वोच्च शिखरं सर करणं, ज्याला 7 समिट्स म्हणतात, हां. आणि त्यासोबतच उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणं याचा समावेश असतो. काम्याने वयाच्या 17व्या वर्षीच माउंट एव्हरेस्ट सर करून 7 समिट्स पूर्ण केले होते. अविश्वसनीय आहे हे. आणि आता दक्षिण ध्रुवही सर झाला, म्हणजे ती या ग्रँड स्लॅमच्या अगदी जवळ पोहोचली आहे. कमाल आहे. एका बाजूला 18 वर्षांची तरुणी मानवी साहसाची नवीन शिखरं गाठतीये, तर दुसऱ्या बाजूला आपण हजारो वर्ष जुना इतिहास पुन्हा शोधून काढतोय. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सापडलेला तो 2000 वर्षे जुना बौद्ध स्तूप. हो. या शोधाने काश्मीरच्या इतिहासाचा एक हरवलेला अध्याय पुन्हा समोर आणलाय. म्हणजे आपल्याला काश्मीर म्हटलं की शैवदर्शन आठवतं, पण हा शोध सिद्ध करतो की कुशाण काळात म्हणजे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात काश्मीर हे बौद्ध धर्माचंही एक खूप मोठं केंद्र होते. आणि त्या स्तूपाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हो, गजपृष्ठाकार आहे, म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचा, आणि त्यावर गांधार कलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. आणि हेच ते हरवलेलं शहर हुविष्कपुरा असू शकतं असा अंदाज आहे. हो, ज्याचा उल्लेख चीनी प्रवासी ह्वेन्श सांगने केला होता. पण या शोधामागची गोष्ट त्याहूनही रंजक आहे. कशी? याची सुरुवात झाली फ्रान्समधील एका संग्रहालयात सापडलेल्या 100 वर्ष जुन्या अस्पष्ट फोटोमुळे. काय सांगताय? हो, संशोधकांना त्या फोटोत स्तूपासारखी रचना दिसली. मग त्यांनी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ती जागा शोधून काढली आणि उत्खनन सुरू केलं. म्हणजे बघा, 100 वर्षांपूर्वीच्या एका फोटोने आपल्याला 2000 वर्षांपूर्वीच्या इतिहासापर्यंत पोहोचवलं. अविश्वसनीय आहे नाही का? खरंच. पण इतिहास फक्त माणसंच नाही तर निसर्गही घडवतो. तुम्ही रशियाच्या कामचटका द्वीपकल्पावरील बेझिमियानी ज्वालामुखीबद्दल बोलताय? हो, 69 वर्षांनंतर तो पुन्हा सक्रिय झालाय. आणि तो फक्त सक्रिय नाही झालाय, तो स्वतःची पुनर्बांधणी करतोय. पुनर्बांधणी. हो, 1956 साली त्याचा इतका मोठा स्फोट झाला होता की पर्वताचा अख्खा पूर्व भागच उडून गेला. तिथे एक मोठं विवर तयार झालं. तो पर्वत अक्षरशः जखमी झाला होता. आणि आता गेल्या 59 वर्षांपासून त्या विवरात लावा साचतोय, थरावर थर जमा होत आहेत आणि ज्वालामुखी आपली उंची पुन्हा वाढवतोय. कमाल आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की 2030-35 पर्यंत तो आपली मूळ उंची पुन्हा गाठेल. निसर्ग स्वतःची जखम कशी भरून काढतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे काश्मीरमध्ये आपण मानवनिर्मित इतिहासाची पुनर्बांधणी करतोय, तर रशियात निसर्ग स्वतःच्या इतिहासाची. दोन्ही ठिकाणी रिबिल्डिंग द पास्ट हा धागा समान आहे. संस्कृती, भाषा आणि समाज. आता अशाच एका सांस्कृतिक पुनर्बांधणीकडे वळूया. 29 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत संथाली भाषेच्या ओल चिकी लिपीचा शताब्दी सोहळा झाला. एका लिपीचा 100वा वाढदिवस, ही कल्पनाच किती सुंदर आहे. हो ना. संथाली ही खूप प्राचीन आदिवासी भाषा आहे, पण तिला स्वतःची लिपी नव्हती. म्हणजे ती लिहिण्यासाठी दुसऱ्या लिपींचा आधार घ्यावा लागायचा. हो, रोमन किंवा देवनागरी. पण त्यात अडचण अशी होती की संथाली भाषेतील काही विशिष्ट उच्चार या लिपीमध्ये अचूकपणे लिहिता येत नव्हते. अच्छा. मग 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ओल चिकी लिपी तयार केली आणि संथाली भाषेला स्वतःचा आवाज मिळाला, स्वतःची ओळख मिळाली. आणि या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी स्वतः संथाली भाषेतून भाषण सुरू केलं. याला एक प्रतिकात्मक महत्त्व आहे. खूप मोठं महत्त्व आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती जेव्हा स्वतःच्या मूळ भाषेत बोलते, तेव्हा ती तरुणांना एक संदेश देते की आपली मातृभाषा आणि संस्कृती जपणं किती महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि याच संदर्भात भारतीय संविधानाची ओल चिकी लिपीतील प्रतही प्रकाशित झाली. हो, म्हणजे आता संथाली लोकांना देशाचा कायदा त्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि लिपीत वाचता येणार आहे. हे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आहे. भाषेप्रमाणेच साहित्याचाही गौरव झाला. ज्येष्ठ हिंदी लेखिका मैत्रेयी पुष्पा यांना IFFO साहित्य सन्मान मिळाला. हो, त्यांच्या लेखनातून ग्रामीण, विशेषतः बुंदेलखंडमधील स्त्रियांचं जग समोर येतं. आणि त्याचबरोबर युवा साहित्य सन्मान अंकिता जैन यांना मिळाला. हो, त्यांच्या ओ रे किसान या पुस्तकासाठी.
आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या केवळ लेखिका नाहीत, तर त्या स्वतः शेतकरी आणि आदिवासी महिलांसोबत काम करतात. म्हणजे त्यांचं लेखन हे जमिनीवरच्या अनुभवांवर आधारित आहे. अगदी. आणि हा पुरस्कार IFFCO देते, जे खत कंपनी आहे. शेतकऱ्यांशी जोडलेली कंपनी जेव्हा ग्रामीण भारताचे प्रश्न मांडणाऱ्या साहित्याचा सन्मान करते, तेव्हा ते चक्र पूर्ण होतं. हे खूपच छान आहे. आणि देशाच्या दुसऱ्या टोकाला मणिपूरमध्ये सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीतही इमोईनू एराथपा हा सण साजरा झाला. हो, इमोईनू ही धन आणि समृद्धीची देवता आहे. सध्याच्या संघर्षामुळे तिथे अनेक लोक आपल्या घरांपासून दूर निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. पण तरीही त्यांनी तिथे अगदी साधेपणाने हा सण साजरा केला आणि राज्यात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली. यातून हेच दिसतं की संस्कृती कितीही कठीण काळात लोकांना एकत्र बांधून ठेवते, त्यांना जगण्याची उमेद देते. अगदी खरंय. या सगळ्या गोष्टी, मग ती लित्री असो, साहित्य असो किंवा सण, या आपल्याला सांगतात की आपण कोण आहोत. पण यासोबतच आपण भविष्यात कोण असणार आहोत याचीही तयारी सुरू आहे. आणि इथेच AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका येते. भविष्यासाठी सज्जता. 1 जानेवारी 2026 राष्ट्रपतींनी #SkillTheNation AI चॅलेंज या उपक्रमाचं उद्घाटन केलं. हो, देशातील तरुणांना, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना AIचं प्रशिक्षण देणं हा याचा उद्देश आहे. हे पाऊल खूप दूरदृष्टीचं वाटतं. नक्कीच. राष्ट्रपतींनी भाषणात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली. कोणती? त्या म्हणाल्या की AIचा वापर केवळ देशाचा GDP वाढवण्यासाठी नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हायला हवा. म्हणजे AI हे केवळ श्रीमंतांचं खेळणं न राहता ते गरिबांसाठी सक्षमीकरणाचं साधन बनलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्यांनी डेमोग्राफिक डिव्हिडंडचा उल्लेख केला. म्हणजे आपल्या देशातील तरुणांची प्रचंड संख्या. हो, आपल्याकडे जगातील सर्वाधिक तरुण आहेत, ही आपली ताकद आहे. पण जर या तरुणांना आपण योग्य कौशल्य दिली नाहीत, तर हीच ताकद एक मोठी समस्या बनू शकते. अगदी. आणि AI हे भविष्यातील सर्वात महत्वाचं कौशल्य असणार आहे. त्यामुळे या तरुणांना AI शिकवून आपण त्यांना केवळ नोकरीसाठी तयार करत नाहीये. तर भारताला भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्यासाठी तयार करत आहोत. तर आजच्या या चर्चेतून एक खूप रंजक चित्र समोर येते. हो ना? एकाच वेळी आपण 2000 वर्ष जुना बौद्ध स्तूप शोधून आपला इतिहास समजून घेतोय. ओलचिकी लिपीतून आपली ओळख जपत आहोत. 18 वर्षांच्या काम्याच्या कामगिरीतून वर्तमानाचा उत्सव साजरा करतोय. आणि त्याच श्वासात AI चॅलेंजमधून भविष्याची तयारी करतोय. बरोबर. आणि या सगळ्याला जोडणारा एक धागा म्हणजे पुनर्बांधणी आणि शोध. हो, आपण हरवलेला इतिहास शोधतोय, ज्वालामुखी स्वतःची पुनर्बांधणी करतोय. आणि AIच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या भविष्याचीच एक प्रकारे पुनर्बांधणी करत आहोत. यावरून एक विचार मनात येतोय. कोणता? आपण पाहिलं की एक 100 वर्ष जुन्या फोटोने इतिहासाचे एक दार उघडलं. निसर्गाची जखम 69 वर्षांनी भरून येतेय. याचा अर्थ आपल्या आजूबाजूला असे अनेक संकेत, अनेक धागे दोरे दडलेले असतील ज्यांच्याकडे आपलं लक्ष नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यात, आपल्या समाजात, आपल्या भूतकाळात असे कोणते अस्पष्ट फोटो किंवा भरून येणाऱ्या जखमा आहेत ज्यांच्याकडे आपण आज पाहिलं तर आपल्या वर्तमानाचा आणि भविष्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे.